गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण MA भाग 2 मधील आपलं जे तिसरं सेमिस्टर आहे, तिसऱ्या सेमिस्टरमधील भारतीय प्रशासन हा जो पेपर आपण गेल्या काही लेक्चरपासून त्याचा अभ्यास करतोय, त्यामध्ये एक नवीन संकल्पना या ठिकाणी आज आपल्याला अभ्यासायची आहे. ती संकल्पना म्हणजे विकास प्रशासन. आपण भारतीय प्रशासनाचा विकास कशा पद्धतीने झाला, भारतीय प्रशासनाचा विकासक्रम, त्याची उत्क्रांती, त्या प्रशासनामध्ये वेगवेगळे जे काही टप्पे पडले, त्या प्रशासनामधले वेगवेगळे घटक, या सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास केला. या ठिकाणी भारतीय प्रशासन आणि भारतीय प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की भारतीय प्रशासनाचा विकासक्रमाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रशासनाचे 2 टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्यापासून म्हणजे 1950 पासून तर 1990 पर्यंत भारतीय प्रशासनाचा एक टप्पा, आणि त्यानंतर 1990 पासून तर आतापर्यंतच्या चालू कालखंडातला दुसरा टप्पा. आता हे 2 टप्पे प्रामुख्याने हे का बरं निर्माण झाले, किंवा आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी या 2 टप्प्यांमध्ये भारतीय प्रशासनाचा अभ्यास का बरं करतो, तर त्यामध्ये सुरुवातीचा जो टप्पा आहे म्हणजे भारतीय प्रशासन किंवा स्वातंत्र्यानंतर भारताने जी प्रशासन व्यवस्था स्वीकारली, त्या प्रशासन व्यवस्थेवरती प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीचा, त्या ब्रिटिशांच्या एकंदरीत कायद्यांचा प्रभाव स्वातंत्र्यानंतरच्या भारताने स्वीकारलेल्या प्रशासन व्यवस्थेवरती होता. पण 1990 नंतर जे भारतीय प्रशासन आहे किंवा भारतीय प्रशासनाचा दुसरा टप्पा म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो, त्या टप्प्यावरती प्रामुख्याने 1990 नंतर भारताने जे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण हे जे धोरण स्वीकारलं, म्हणजे उदारीकरणाचं, खाजगीकरणाचं आणि खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं जे धोरण स्वीकारलं, त्याचा परिणाम भारतीय प्रशासनावरती घडून आला आणि भारतीय प्रशासनाला त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून आणावा लागला. आणि त्यामधून ज्या काही नवनवीन संकल्पना विकसित झाला किंवा नवनवीन संकल्पनांचा जो अभ्यास त्या लोकप्रशासनामध्ये करणं भाग पडलं, त्यामध्येच एक महत्त्वाची जी संकल्पना आहे ती म्हणजे विकास प्रशासन. आता विकास प्रशासन ही संकल्पना प्रामुख्याने जागतिक पातळीवर वापरली जाते. ती वापरली जाते प्रामुख्याने विकसनशील देशांसाठी. आता आपण जगाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्यावेळेस जगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की काही देशांचा उल्लेख आपण विकसित देश असं करतो, काही देशांचा अभ्यास आपण विकसनशील देश असं करतो. आता विकसित देश म्हणजे कोणते, तर विकसित देश म्हणजे ज्या देशांची अर्थव्यवस्था ही प्रगत असते, ज्या देशांचा सामाजिक आर्थिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो, त्या देशांना आपण विकसित देश असं म्हणतो. आणि ज्या देशांचा विकास प्रक्रिया चालू असते किंवा जे देश विकसनशील आर्थिक सुबत्ता किंवा विकासाच्या मार्गावरती आहे आणि ते विकसित होण्याच्या टप्प्यांमध्ये आहे, त्या देशांना आपण विकसनशील देश असं म्हणत असतो. म्हणजे जे देश आपल्या देशांमध्ये सुविधा चांगल्या पद्धतीने निर्माण करून विकसित देश ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता त्यामध्ये प्रामुख्याने त्या विकसनशील देशांमधलं प्रशासन, जे प्रशासन असतं, जे विकसनशील देशांना विकसित मार्गाकडे नेण्यासाठी जे प्रयत्न करत असतं, त्या प्रशासनाला या ठिकाणी प्रामुख्याने विकास प्रशासन असं म्हणत असतात. कारण विकास प्रशासन म्हणजे काय, तर विकसनशील देशांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडून आणून त्या देशाला सुद्धा विकसित देश बनवण्याची जी भूमिका 1990 नंतर भारतीय प्रशासनाने स्वीकारलेली आहे, त्या प्रशासनाच्या स्वरूपाला किंवा त्याला प्रामुख्याने नाव दिलं जातं विकास प्रशासन. प्रामुख्याने लोकप्रशासनाचाच एक भाग म्हणून हा विकास प्रशासन ही संकल्पना 1990 नंतर भारताच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा लोकप्रशासनामध्ये वापरली जाऊ लागली. आता विकास प्रशासन म्हणजे काय, त्यामध्ये त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. विकास प्रशासन म्हणजे विकसनशील देशातल्या प्रशासन व्यवस्थेने त्या ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक, विकसनशील देशातील प्रशासन व्यवस्थेने त्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक बदल घडून आणण्यासाठी केलेल्या सर्व प्रशासकीय कार्यांचा समावेश, ज्या सर्व कार्यांचा किंवा कृतींचा विचार विकास प्रशासन म्हणून केला जातो. म्हणजे विकास प्रशासन म्हणजे थोडक्यात काय, तर विकसनशील देशांनी आपल्या देशांमध्ये सामाजिक आणि आर्थिक जी काही विषमता निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी, सामाजिक स्थिरता आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी ज्या सर्व प्रशासकीय कृती केलेल्या असतात, त्या सर्व कृतींचा समावेश विकास प्रशासनामध्ये केला जातो. म्हणून विकास प्रशासनाचा उल्लेख थोडक्यात आपल्याला, जे प्रशासन लोककल्याणकारी मार्गाने चाललेलं असतं, जे प्रशासन जनतेला, ग्राहक किंवा जनतेला त्या ठिकाणी जनताभिमुख असतं, त्या प्रशासनाला आपण विकसनशील किंवा विकास प्रशासन असं म्हणत असतो, की जनता हा केंद्रबिंदू मानून जे प्रशासन काम करत असतात. आता हा विकास प्रशासन ही संकल्पना अभ्यासत असताना किंवा या विकास प्रशासन या संकल्पनेचा विचार करत असताना काही मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो, की ते मुद्दे समजावून घेऊन
आपल्याला ते विकास प्रशासन म्हणजे काय हे समजावून घेता येतं. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की परिवर्तनाभिमुख प्रशासन. पहिला मुद्दा काय आहे, विकास प्रशासन समजावून घेत असताना की परिवर्तनाभिमुख प्रशासन म्हणजे विकास प्रशासन. आता परिवर्तनाभिमुख प्रशासन म्हणजे काय, तर प्रामुख्याने आपण ज्यावेळेस भारतीय प्रशासनाचा अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपण जे सुरुवातीलाच म्हणतो की 2 टप्प्यांमध्ये भारतीय प्रशासनाचा अभ्यास करावा लागतो. 1950 पासून म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली तर 1990 पर्यंत जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जे भारताचं प्रशासन आहे ते पारंपरिक स्वरूपाचं प्रशासन आहे. आणि 1990 नंतर जागतिकीकरणाचा स्वीकार झाला आणि जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर भारताच्या प्रशासनामध्ये जो मूलभूत स्वरूपाचा बदल झाला त्या प्रशासनाला आपण परिवर्तनाभिमुख प्रशासन असं म्हणतो. आता या 2 टप्प्यांमधल्या प्रशासनामध्ये प्रामुख्याने फरक काय आहे, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सुरुवातीच्या काळातलं जे प्रशासन होतं ते प्रशासन पारंपरिक चौकटींमध्ये काम करणारं होतं. त्या ठिकाणी फक्त शांतता सुव्यवस्था ठेवणं एवढ्यापुरतंच मर्यादित एक ती भूमिका घेऊन आणि जनतेप्रती त्याची जी काही बांधिलकी होती ती फार मोठ्या प्रमाणात दिसून येत नव्हती. पण 1990 नंतर प्रामुख्याने भारतीय प्रशासनाने जे काही कात टाकली किंवा जे काही आपल्या स्वरूपामध्ये मूलभूत स्वरूपाचा बदल घडून आणला त्या स्वरूपालाच परिवर्तनाभिमुख म्हणजे जनतेला अधिकाधिक केंद्रस्थानी ठेवून जनतेला अधिकाधिक कशा पद्धतीने चांगल्या सुविधा देता येतील या दृष्टिकोनातून प्रशासकीय व्यवस्थेने स्वतःमध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या आणि मग त्या सुधारणांनाच आपण नाव दिलं गेलं किंवा त्या सुधारणांनाच विकास प्रशासन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य किंवा पहिलं उद्दिष्ट किंवा तत्व आपण ह्या विकास प्रशासनामध्ये काय बघू शकतो की ते प्रशासन परिवर्तनाभिमुख असलं पाहिजे. म्हणजे काळानुरूप जनतेच्या इच्छा आकांक्षांनाच त्या ठिकाणी पूर्ण करणारं ते प्रशासन असलं पाहिजे. जसं म्हणजे एकंदरीत समाजव्यवस्थेमध्ये जसा बदल होतो, व्यक्तीच्या जीवनमानामध्ये जसा बदल होतो त्या पद्धतीने त्या प्रशासनाने त्या पद्धतीने जनतेला सुविधा देणं अपेक्षित असतं. आणि म्हणून विकास प्रशासनाची सर्वात प्रथम आट जी असते ते म्हणजे परिवर्तनाभिमुख असलं पाहिजे. आता दुसरं काय आहे त्याचं उद्दिष्ट तत्व बघत असताना की परिणामाभिमुख प्रशासन. विकास प्रशासन हे कसं असलं पाहिजे, परिणामाभिमुख प्रशासन असलं पाहिजे. आता परिणामाभिमुख प्रशासन म्हणजे काय, तर जे प्रशासन ज्या ठिकाणी ज्या प्रशासनाने ज्या काही सेवा सुविधा जनतेसाठी जे काही कार्य केलेलं असतं त्याचा परिणाम त्याचा फीडबॅक त्याचा परिणाम काहीतरी दिसून आला पाहिजे. म्हणजे सरकारने एक जनतेच्या कल्याणासाठी ज्या योजना राबवल्या, जनतेच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या त्या विकासाच्या योजनांमुळे काय फरक झाला देशाच्या एकंदरीत उत्पादनामध्ये ते ज्यावेळेस आपण अभ्यासतो मग त्यामध्ये असं दिसून जर आलं की जनतेच्यासाठी सरकारने चांगल्या ज्या काही कल्याणकारी योजना राबवल्या आणि त्यामुळे जर जनतेच्या दरडोई उत्पन्नामध्ये जर त्यामध्ये वाढ जर दिसून येत असली तर त्या ठिकाणी आपल्याला साहजिकच म्हणता येईल की ते परिणामाभिमुख प्रशासन आहे. म्हणजे सरकार ज्यावेळेस लोकांच्या कल्याणासाठी पैसा खर्च करत असतं त्या पैशाचा योग्य उपयोग होऊन लोकांच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाचा जर बदल घडून येत असेल तर त्या प्रशासनाला परिणामाभिमुख प्रशासन असं म्हणतात. म्हणजे आपण बघतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक आव्हानं भारतासमोर उभी होती, अनेक प्रश्न या ठिकाणी देशांमध्ये होते. आरोग्याचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता, त्याचप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न आव्हानांना सामोरं घेऊन मिळालेले हे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यानंतर जे प्रशासनाने जी काही भूमिका बजावली आज त्याचा परिणामाभिमुख प्रशासनाकडे बघत असताना आपल्याला असं बघायला मिळतं की भारताची इस्रो म्हणजे भारतीय अवकाश संशोधन जी संस्था आहे त्या अवकाश संशोधन संस्थेने आज आपल्याला बघायला मिळतं की अनेक विकसित देशांचे उपग्रह आज अवकाशामध्ये सोडण्याचं काम करतं. म्हणजे या ठिकाणी काय दिसून येतं की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये सरकारने जो काही पैसा खर्च केलेला होता त्याला अपेक्षित असं यश येताना आज दिसून येतं. म्हणजे याला परिणामाभिमुख प्रशासन असं म्हणतात. आज शिक्षण व्यवस्थांमध्ये जर आपण बघितलं तर तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे सरकारने जो पैसा शिक्षणासाठी खर्च केलेला होता त्याचा परिणाम आज आपल्याला दिसून येतो. त्याचा परिणाम दिसून येतो की ग्रामीण भागातली मुलंसुद्धा आज चांगल्या पद्धतीने शिक्षण घेताना दिसून येतात. म्हणजे याला परिणामाभिमुख प्रशासन असं म्हणतात. त्याचप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा राजकारणामध्ये यावं, स्त्रियांनी सुद्धा प्रशासनामध्ये यावं यासाठी सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी निर्माण केल्या त्या योजनांचा फायदा घेऊन आज आपण बघू शकतो की अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियासुद्धा चांगल्या संख्येने प्रशासनामध्ये सुद्धा आणि राजकारणामध्ये सुद्धा ताट मांडण्याने त्या ठिकाणी आपला ठसा उमटवताना दिसून येतात. म्हणजे या प्रशासनाला म्हणतात परिणामाभिमुख प्रशासन की जे प्रशासनाचा जे काय सरकार जे प्रशासन काम करतं त्या प्रशासनाचं काय दिसून येतं फीडबॅक त्याचा परिणाम समाजव्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतो त्याला परिणामाभिमुख प्रशासन असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की या प्रशासनाचं जे काही तत्व आहे तर ते विकासाशी वचनबद्धता विकास प्रक्रियेशी वचनबद्धता हे तत्व आहे. म्हणजे एकंदरीत जनतेचं कल्याण जनतेच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास घडून आणण्याची जी जबाबदारी
ह्या प्रशासनावरती सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना त्याला एक कालबद्धता असली पाहिजे. विकास प्रक्रियाशी म्हणजे विकास प्रक्रिया हा शब्द ज्यावेळेस वापरतो किंवा विकास प्रशासन हा शब्द आपण ज्यावेळेस वापरतो, आता विकास म्हणजे गतिशीलता, म्हणजे विकासाशी संबंधित विकास प्रक्रियेशी संबंधित असलेली संरचना किंवा त्याची संकल्पना म्हणजे गतिशीलता. आता जसं जसं आपण बघतो की विकासाशी वचनबद्धता म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं की जनतेच्यासाठी ज्या काही योजना राबवायच्या असतात त्या योजना एक विशिष्ट कालखंडामध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. जर त्या योजना व्यवस्थितपणे राबवल्या नाही, त्या योजना ज्या वेळेस लागतात त्यावेळेस जर त्या पूर्ण झाल्या नाही तर त्यांचा म्हणजे त्यांचा काही उपयोग नाही, ते निरुपयोगी स्वरूपाचे ठरत असतात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की न्यायाला होणारा उशीर हा अन्याय असतो, त्याचप्रमाणे विकासाला होणारा उशीर याला सुद्धा आपण अन्याय म्हणू शकतो. कारण आजच्या पिढीला, आजच्या जनरेशनला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, आजच्या जनतेला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी विशिष्ट कालबद्धतेमध्ये सरकारने किंवा प्रशासनाने जर त्या ठिकाणच्या लोकांना दिल्या तर त्या ठिकाणच्या जीवनमानामध्ये चांगल्या स्वरूपाचा, अपेक्षित स्वरूपाचा बदल घडून येऊ शकतो आणि चांगल्या स्वरूपाचा त्या समाज जीवनामध्ये बदल घडून आल्यामुळे समाजाच्या विकासाला सुद्धा त्या ठिकाणी चालना मिळू शकते. म्हणजे विकासाची वचनबद्धता असली पाहिजे. प्रशासनाने फक्त एखादी योजना आखणं आणि त्याचे आराखडे तयार करणं एवढंच करणं अपेक्षित नसतं. विकास प्रशासनाला अपेक्षित काय असतं, तर त्या ठिकाणी ते काम करत असताना एक सूचीबद्ध पद्धतीने, एक कालबद्ध पद्धतीने ते विकास जे काही कार्यक्रम आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं असतं. म्हणून त्याला विकास प्रशासन असं म्हटलं जातं की जे प्रशासन जनतेप्रती उत्तरदायी असतं. जनतेसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना उपक्रम सरकार ठरवतं त्या योजना उपक्रम व्यवस्थित पद्धतीने एका सूचीबद्ध कालबद्ध एका व्यवस्थित पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतं. म्हणून त्याला विकासाशी वचनबद्ध असं म्हटलं जातं. विकास प्रक्रियेशी वचनबद्धता त्या प्रशासनाची असते आणि त्या प्रशासनामधले जे काही प्रशासकीय अधिकारी असतात ते सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांची एक वैचारिक भूमिका अशी निर्माण झालेली असली पाहिजे की आपण जे काम करतोय आपल्या समाजाशी काहीतरी बांधिलकी आहे आणि या समाजाच्या विकासाची जी जबाबदारी आपल्यावरती सोपवलेली आहे ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. याला विकास प्रक्रियेशी वचनबद्धता असं म्हटलं जातं आणि ही मुळात विकास प्रशासन याच्यामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर चौथं त्याचं जे तत्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते आहे ग्राहकभिमुखता, ग्राहकभिमुख प्रशासन. आता विकास प्रशासनाशी विचार करत असताना आपण सुरुवातीलाच म्हटलं की 1990 नंतर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या संकल्पना ज्या निर्माण झाल्या आणि ह्या संकल्पनांमुळे प्रशासन व्यवस्थेमध्ये जो आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून आला, त्या आमूलाग्र स्वरूपाचा बदलामध्ये म्हणजे प्रामुख्याने खाजगी प्रशासनाचा खूप मोठा प्रभाव ह्या सरकारी किंवा शासकीय प्रशासकीय व्यवस्थेवरती पडला आणि शासकीय प्रशासन व्यवस्थेला त्या खाजगी प्रशासनाकडून अनेक काही चांगली तत्व गोष्टी यांचा स्वीकार करावा लागला. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्राहकाभिमुख प्रशासन. आता खाजगी प्रशासनामध्ये आपण बघतो की एखाद्या खाजगी व्यवस्थापनाकडून, खाजगी कंपनीकडून, खाजगी व्यवस्थापनाकडून आपण जर काही सेवा घेतल्या तर त्या सेवा विकत घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळत असतात ग्राहक म्हणून. म्हणजे प्रत्येक कंपनी, खाजगी व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्या ग्राहकाशी कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या सेवा घेतल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना सेवा घेतल्यानंतर त्याच्या सेवा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना त्याच्या सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध होतील याची काळजी घेतं. हीच संकल्पना कुठेतरी सरकारी प्रशासनाने सुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे. याचा विचार व्हायला लागला आणि विकास प्रशासनामध्ये त्याचा समावेश झाला की जनता ही सुद्धा ग्राहक आहे. जनतेला सुद्धा ग्राहक मानलं पाहिजे सरकारी व्यवस्थेने, शासकीय व्यवस्थेने आणि ग्राहक मानून त्या जनतेच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने बदल घडून आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करणं अपेक्षित आहे. आणि याच्यातून जी नवीन संकल्पना विकसित झाली की प्रशासनाने जनतेप्रती कसं असलं पाहिजे तर ग्राहकाभिमुख असलं पाहिजे. प्रशासनाने जनतेला सुद्धा ग्राहक मानलं पाहिजे आणि खाजगी व्यवस्थापनातल्या कंपन्या कशा पद्धतीने जनतेला ग्राहक मानून त्यांना उत्तरोत्तर चांगल्या सुविधा देण्याचं काम करत असतात, तसंच शासकीय प्रशासनाने सुद्धा जनतेला ग्राहक मानून चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यानंतर पाचवं त्यातलं जे तत्व आहे ते म्हणजे सर्जनशीलता. सर्जनशीलता याचा इनोव्हेटिव्ह म्हणजे आपण नाविन्यशीलता त्याला म्हणत असतो. क्रिएटिव्हिटी म्हणजे कायम जे काय प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेने त्या ठिकाणी सर्जनशील असलं पाहिजे. उत्तरोत्तर त्या ठिकाणी बदल घडवून आणणं अपेक्षित असतं. म्हणजे जसं जसं जीवनमान बदलत असतं, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होत असते, त्या बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर जनतेचं जीवन चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावं, जनतेच्या जीवनामध्ये अपेक्षित स्वरूपाच्या सुधारणा व्हाव्यात आणि ज्याप्रमाणे जनतेला नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी सर्जनशील प्रशासन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज आपण बघतो की इंटरनेट आणि हे इंटरनेटचा वापर आज प्रचंड जगामध्ये होत असताना दिसून येतो. त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये सुद्धा
त्या प्रशासनाचं सुद्धा त्या ठिकाणी संगणकीकरण आज होत असताना दिसून येतं. मग हे सगळं हे जे काही जगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा वापर आपल्या जनतेला सुद्धा करता यायला पाहिजे. यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी ह्या विकास प्रशासनाला पार पाडावं लागतं. म्हणजे सर्जनशीलता असली पाहिजे. जनतेला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल यासाठी काय काय केलं पाहिजे याचा विचार करून जे प्रशासन काम करतं त्या प्रशासनाला विकास प्रशासन असं म्हणतात. म्हणजे आपण आज आपल्या अनेक घटक राज्यांमध्ये अनेक मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटींमध्ये बघतो की सरकारने अनेक वेगवेगळ्या उपक्रम राबवून त्या ठिकाणी जनतेला अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याची धोरणं जी राबवलेली आहेत. त्या ठिकाणी आपण बघतो की मग मेट्रोसारख्या सुविधा असतील, रेल्वेच्या अशा अनेक सुविधा सरकार उत्तरोत्तर काय करतं की जनतेला वाहतूक व्यवस्थेवरती ताण येऊ नये, जनतेला लवकरात लवकर त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचता यावं यासाठी अनेक ठिकाणी अनेक मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आज आता मेट्रो रेल्वे सुरू झालेल्या बघायला मिळतात. म्हणजे याला सर्जनशीलता, जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या हे समजावून घेऊन जे प्रशासन स्वतःहून त्यासाठी उपाययोजना करत असतं, जे प्रशासन स्वतःहून त्याच्यासाठी पुढाकार घेत असतं त्या प्रशासनाला आपण विकास प्रशासन असं म्हणत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे पुरोगामित्व. पुरोगामित्व म्हणजे विचार, म्हणजे नुसतं प्रशासनाचं जे काम आहे त्या प्रशासन कोणत्या विचारांवरती चालतं त्यावरती त्यावरती त्या प्रशासनाचा विकास, त्यावरती त्या प्रशासनाची गतिशीलता अवलंबून असते. म्हणजे प्रशासनाचं विचारच जर पुरोगामित्व असेल, पुरोगामी विचारांनी चालणारं जर ते प्रशासन असेल, आधुनिक विचारांनी जर चालणारं ते प्रशासन असेल तर खूप मोठा परिणाम त्या देशाच्या विकास प्रक्रियेवरती होऊ शकतो. कारण पुरोगामित्व म्हणजे काय तर पारंपरिक विचारांना किंवा जे अंधश्रद्धात्मक विचार असतात, चुकीचे जे विचार असतात ते विचार टाळून चांगल्या पद्धतीने आधुनिकीकरणाचा स्वीकार करून जे प्रशासन काम करतं त्या प्रशासनाला पुरोगामी प्रशासन असं म्हटलं जातं. म्हणजे जे प्रशासन जगाच्या वेगळ्या देशांमध्ये जो काही विकास होतो आहे, जगातल्या वेगळ्या देशांमध्ये ज्या काही नवनवीन संकल्पना निर्माण होत आहेत त्या संकल्पनांचा स्वीकार करून आपल्या देशामध्ये त्या राबवण्याचा प्रयत्न करतं त्या प्रशासनाला पुरोगामी प्रशासन असं म्हटलं जातं. म्हणजे पुरोगामी प्रशासनाच्या एकंदरीत विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणच्या जनजीवनावरती पडत असतो. प्रशासन जर पारंपरिक बुरसटलेल्या चौकटीमध्ये जर काम करत असेल, फक्त कायद्याच्या चौकटीमध्ये जर त्या ठिकाणी काम करत असेल तर ते प्रशासन अपेक्षित स्वरूपाचं यश त्या ठिकाणी प्राप्त करू शकणार नाही आणि जनतेच्या जीवनामध्ये त्यामुळे अपेक्षित स्वरूपाचा बदल घडून येऊ शकणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की प्रशासनाची जी मानसिकता आहे ती मानसिकता किंवा जी विचारशीलता आहे, प्रशासनाचा जो विचार आहे तो पुरोगामी स्वरूपाचा असला पाहिजे. पुरोगामी आधुनिक विचारांचा आणि आधुनिक संकल्पनांचा स्वीकार करणारं ते प्रशासन असलं पाहिजे. जर ते प्रशासन तशा स्वरूपाचं असेल तर त्या देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास हा वेगाने घडून येऊ शकतो. म्हणजे अशा एकंदरीत संकल्पनांचा विचार आपण या ठिकाणी ह्या विकास प्रशासनामध्ये केला की विकास ही संकल्पना समजावून घेत असताना, विकास प्रशासन म्हणजे काय हे समजावून घेत असताना आपण बघितलं की जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांमधले सामाजिक आणि आर्थिक जी प्रचंड दरी निर्माण झालेली आहे ती दरी दूर करण्यासाठी ज्या जागतिकीकरणानंतर, उदारीकरणानंतर त्या देशातल्या प्रशासन व्यवस्थेने ज्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचे कार्यक्रम हाती घेतले त्या कार्यक्रमासाठी प्रशासनाने ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या कृती केल्या त्या सर्व कृतींना ज्या नावाने ओळखलं जायला लागलं ते नाव म्हणजे प्रशासनाची जी नवीन ओळख निर्माण झाली ती ओळख म्हणजे विकास प्रशासन. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे विकास प्रशासन म्हणजे काय हे थोडक्यात त्या ठिकाणी याचा विचार केला. तर ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण ई प्रशासन म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत.